हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेट प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज ना आपण आपल्या चॅनल मध्ये अगदी हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा आणि गाजराचा हलवा घरी नेहमीच बनवत असाल, पण आज आपण बनवणार आहोत पिठाचा हलवा। खूप छान लागतो, खूप सोप्या पद्धतीने बनतो आणि अगदी इन्स्टंट बनतो असं तुम्ही म्हणू शकता। अजिबात वेळ लागत नाही। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। पिठाचा हलवा बनवण्यासाठी आपण आता इथे पीठ घेतलेलं आहे। आता ते सोलून किसून घेऊया। आता पिठाचा हलवा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण हा एक बीट घेतलाय। आता ह्याची दोन्ही साइडचे टोकं आपण कट करून घेऊया। त्याच्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचंय आणि हे बीट छान असं किसून घ्यायचंय आपल्याला। बीटाचं साल व्यवस्थित काढून घ्यायचं। हलवा खाताना जर साल लागला ना दाताखाली तर हलवा अजिबात छान लागत नाही, एकदम कचकचीत असा हलवा बनतो। त्याच्यामुळे बीटाचं साल अगदी व्यवस्थित काढून टाकायचं। इथे तुम्ही पाहू शकता हे बीट आपण अगदी छान असं सोलून घेतलंय। आता लगेचच आपल्याला हे किसून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता हे बीट आपण अगदी छान असं किसून घेतलंय। आता लगेचच आपल्याला ह्याचा हलवा तयार करून घ्यायचा आहे। आता हलवा बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊयात। साधारणतः 1 चमचाभर इतकं तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे। 1 ते 2 चमचे तूप टाकायचंय। आता हा किसलेला बीट आपण यामध्ये टाकून घेऊयात। आपण अगदी छोट्या क्वांटिटी मध्ये हा हलवा बनवत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला खूप तुपाची सुद्धा आता गरज नाही लागणार आहे, कारण आपण यामध्ये दूध सुद्धा ऍड करायचं आहे नंतर। आता तुपावरती हे बीट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता या बीटाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत बीट आपल्याला तुपावरती अगदी छान असं परतून घ्यायचंय। बीटाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही अजून 1 चमचा तूप ऍड करू शकता, पण आपण ह्याच्यामध्ये आता दूध सुद्धा ऍड करणार आहे, त्याच्यामुळे आपण साधारणतः 1.5 ते 2 चमचे इतकं तूप यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि आता त्या तुपावरती आपल्याला अगदी खमंग असं बीट परतून घ्यायचं आहे। इथे आता आपण बीट तुपावरती अगदी छान असं परतून घेतलंय। बऱ्यापैकी ते आता शिजत आलंय। आता यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे। साधारणतः 1 वाटी इतकं दूध आपण यामध्ये ऍड केलंय आणि आता हा बीट आपण दुधामध्ये शिजवून घेऊयात। इथे ना साधारणतः 1 वाटीभर इतकं दूध आता आपण ऍड केलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी बीट ना आपण तुपावरतीच मस्त असं परतून घेतलेलं, बऱ्यापैकी ते तुपावरती शिजलं गेलंय। आता उरलेलं जे काही असेल ते ह्या दुधामध्ये व्यवस्थित असं शिजून जाईल। आता दूध आटेपर्यंत आपल्याला हे बीट छान असं शिजवून घ्यायचंय दुधामध्येच। आता दुधामध्ये हे बीट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी। इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर इतका खवा ऍड केलाय। खवा यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे। बीटाचा गोडवा बघून आपल्याला यामध्ये साखर ऍड करायची। आपण इथे साधारणतः 1.25 चमचा इतकी साखर ऍड केलेली आहे। आता ही साखर आपल्याला अगदी पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत अशा पद्धतीने हा हलवा हलवत राहायचा आहे। अगदी बारीक गॅसवरती आपण इथे साखर विरघळायला ठेवले, तुम्ही पाहू शकता। अगदी सुंदर असा रंग आलाय बीटाला। आपण इथे कोणताही रंग ऍड केलेला नाहीये, खूप सुंदर असा नॅचरल कलर आलेला आहे। साखर सुद्धा अगदी छान अशी विरघळली गेलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा गरमागरम असा बीटाचा हलवा आपल्याला लगेचच सर्व करून घ्यायचा।
आता जर तुम्हाला हलवा बनवताना ड्रायफ्रुट्स खूप जास्त आवडत असतील तर तुम्ही हलवा बनवतानाच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. आता आपण वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत. तुम्हाला जर वेलची पावडर आवडत असेल ना तर ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आपला अगदी गरमागरम असा बिटाचा हलवा इथे बनून तयार आहे. अगदी कमाल दिसतोय. आपण लगेचच ह्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून बघूयात आणि टेस्ट सुद्धा करूयात कसा लागतोय. खूप छान सुगंध येतोय. इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा आपला बिटाचा हलवा बनून तयार आहे. खूप छान दिसतोय दिसायला आणि ना खरंच सुगंध सुद्धा अगदी अप्रतिम येतोय. याचा कलर किती छान झालाय तुम्ही इथे पाहू शकता. अगदी सुंदर असा कलर आलाय हलव्याला. आपण ना अजिबातच उशीर न करता अगदी गरमागरम असा हा हलवा टेस्ट करून पाहूयात. वरतून ना गार्निशिंग साठी आपण थोडेसे बदाम वगैरे सुद्धा टाकले त्याच्यामुळे तो अगदी छान दिसतोय दिसायला. इतका छान कलर आलाय ना बिटाचा. प्रचंड गरम आहे. कसं झालंय? खूप सुंदर झालाय हलवा. खूपच सुंदर झालाय. भारी लागतोय एकदम. मी एकटीच हा वाटीभर हलवा खाऊ शकते. एका बिटाचा आपण हलवा बनवलेला वाटीभर इतका हलवा झालाय. कमाल लागतोय. 2-4 बिटाचा तरी हलवा बनवला पाहिजे कमीत कमी, कारण मी एकटीच एवढा हलवा संपवू शकते. इतका भारी लागतोय. दुधी भोपळ्याचा हलवा आपण नेहमीच बनवतो. गाजराचा सुद्धा हलवा आपण नेहमीच बनवतो. कधीतरी ना बिटाचा हलवा बनवून बघा. आपली रेसिपी फॉलो करून बनवा. कमाल बनतोय. एकदम भारी लागतोय. रक्तवाढीसाठी ना बीट खूप जास्त चांगलं असतं. तुम्हाला नुसतं बीट जर खायला जमत नसेल ना तर अशा पद्धतीने हलव्यामध्ये घालून, पावभाजीमध्ये घालून किंवा बिटाची कोशिंबीर सुद्धा छान लागते आणि बिटाची भाजी सुद्धा छान लागते. त्या रेसिपी सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. पण तुम्हाला जर गोड खायचा असेल, तुमच्याकडे दुधी भोपळा, गाजर नसेल, घरी जर बीट असेल ना तर डेफिनेटली ही वाली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप अप्रतिम कमाल असा हलवा झालाय. लहान मुलांना आवडेल असा हा हलवा आहे. आणि ह्याच्यामध्ये जो बिटाचा वास असतो काही तो आवडत नाही, तो ह्याच्यामध्ये जरा सुद्धा जाणवत नाहीये. बिटाचा एक उग्रवास असतो ना, बऱ्याच लोकांना तो वास आवडत नाही. बिटाचा अजिबात उग्रवास हलव्यामध्ये येत नाही आणि एकदम स्मूथ असं एखादी मलाई बर्फी वगैरे खातो त्या प्रकारे हा हलवा झालेला आहे. खरंच खूप छान लागतोय. तुम्ही ना डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करा. अमेझिंग अशी आणि परफेक्ट अशी हलव्याची रेसिपी आहे. आजची आपली ही बिटाच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या कोणत्या कोणत्या रेसिपीज ट्राय करताना मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आता लवकरच गणपती येत आहे. गणपतीच्या सजावटीचं छान छान सामान आपल्या पुण्यामध्ये खूप ठिकाणी अगदी होलसेल रेटमध्ये भेटतं. लवकरच आता आपण ते व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.